हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे 4 नोव्हेंबर आणि आज मी फायनली कुठेही न जाता सगळ्यात पहिलं मी माझ्या स्टुडिओमध्ये आली आहे. कारण इथे जो पसारा मी करून गेलेली होती ना शिफ्टिंगच्या वेळी, कारण इथलं काही सामान मी मूव्ह केलं आहे फ्लॅटवर. कारण की मला इथे थोडा स्पेस हवा होता आणि मला थोडंसं प्रॉपर लुक द्यायचा होता स्टुडिओचा. तर बहुतेक महत्त्वाचं जे होतं ते मी इथनं रिमूव्ह केलं आहे, पण त्यातलं जे सामान आहे ते असं अस्ताव्यस्त ठेवून गेलेली ना की मला टाईमच भेटत नव्हता हे सगळं अरेंज करायला. पण आज मी विचार केला की फ्लॅटवर तर मी जाईनच, पण सगळ्यात पहिलं मी इथे येऊन थोडंसं साफसफाई करते, थोडंसं सगळं नीटनेटकं ठेवते आणि नंतर मग मी फ्लॅटवर जाऊन बाकीचं सगळं, कारण तिकडे आज मला सामान भरायचं आहे, प्रॉपर देवारा सेट करायचं आहे, जेवण बनवायचं, सगळं करायचं आहे आज तिकडे. कारण आजपासून मे बी मी तिकडे राहीन रात्रीची. तर म्हणून मी विचार केला पहिला दुपारपर्यंत थोडासा टाईम इथे देते आणि क्लीन करते सगळं थोडं, कारण की सगळं अस्ताव्यस्त ठेवलेलं होतं. जे इथे नको आहे ते मी फ्लॅटवरच घेऊन जाणार आहे. पण हो, तर स्टे ट्यून गाईज. आणि ग्लोईंग स्किन येस, खूप सगळं नीटनेटकं ठेवायचं आहे. सगळं असंच ठेवलेलं आहे. हेअर एक्सटेन्शनचा बॉक्स वगैरे ॲक्च्युली मला इथे सगळं सेट करायचं आहे, पण आता तात्पुरतं मी नॉर्मली इथे सेट करते आहे. फ्लोअरवरती ठेवून गेलेली ना, ते सगळं उचलून जवळ तेवढं ओके. तर मी जेवढा फ्लोअरवरती सगळं पसरून गेलेली होती ते मी उचलून जरा इथे तिथे ॲडजस्ट केलं आहे, तिथे ॲडजस्ट केलं म्हणून त्याला झाकून ठेवलं आहे. आणि बाकी ॲक्च्युली हे घेऊन जायचं आहे. कुठे गेलं? ओके, ते बाहेर ठेवलं मी, ते घेऊन जायचं आहे. पुन्हा तो बॉक्स हे सगळं घेऊन जायचं आहे, ही बॅग. तर एक एक दोन दोन करून मी नंतर घेऊन जाईन, मग अजून थोडी स्पेस होईल. आणि ओके, तर छोटं मोठं जे पसारा दिसत होता ना तो क्लिअर झाला आहे थोडाफार. आणि आता वाजलेत 11:30. मी एक्झॅक्टली आलेली 11ला. 5 मिनटात मी डोअर ओपन करून आत आलेली आणि जेवढं जमलं तेवढं फटाफट उचलायचा प्रयत्न केला. पण हे मी नीटनेटकं लावलेलं नाही आहे ॲक्च्युली. ते लावायला मला थोडा टाईम लागणार आहे, कारण की कुठे नक्की काय ठेवायचं ना हे अरेंज करायला मला एक अख्खा दिवस जाईल. आणि आत्ता माझ्याजवळ तेवढा टाईम नाही आहे, कारण की मला जायचं आहे मार्केटला पण सगळं सामान भरायला. आणि येस, तर इथलं थोडंसं जे माझ्या डोक्यात होतं ना, अरे यारशी मी तिकडे पसारा करून आले, तो ॲटलास असं झालं आहे की पसारा आहे पण ठीक आहे. तर गाईज, मी 5 मिनटं बसून मला काही सामान घ्यायचं आहे मार्केटमधनं, त्याची मी लिस्ट काढली आहे. अजून थोडंसं यामध्ये ॲड होऊ शकतं, पण जे बेसिक नीड्स आहेत आत्ता घरी जर मला जेवण बनवायचं असेल तर काय, ते मी लिहून काढलेत. आणि आता मी जाणार आहे मार्केटला. तर भेटूया थोड्या वेळात मार्केटमध्ये. तर फायनली मी आलेली आहे फ्लॅटवर आणि जे काही थोडंफार सामान आणलेलं जे मला इथे ठेवायचं होतं ते मी आता पिशवीतनं बाहेर काढते. आणि येस, मला आता पुन्हा इथनं थोड्या वेळात सुपर मार्केटला जायचं आहे, जेणेकरून मला पाहिजे ते सामान मी घेऊ शकते. हे देवाचं सामान स्टफ, म्हणजे ते दिवाबत्ती वगैरे करण्यासाठी ॲडिशनल होतं माझ्याकडे घेतलेलं, तर तेच मी इथे आणलं आहे. नवीन घेण्याऐवजी मी म्हटलं ते सगळं संपलेलं बरं आहे, मग काय विषय नाही ना नवीन घ्यायला. सो येस, ये अपना स्पेस है और यहाँ से मैं बनाऊंगी वीडियोज़. मैं मराठीत नाही हिंदीत अचानक कशी जाते मला समजत नाही, पण मी जाते. ओके, आता मी काय केलं आहे मी ते, तर आज मी काय केलं आहे सांगते. मी येताना घेऊन आली आहे स्टँड, मोबाईलचा स्टँड. आता मी बघते की मी त्याचा कितपत वापर करते. ठीक आहे, लेट्स सी, बघू काय.
पाहिजे ते अगरबत्तीच भेटत नाही. दहा नाही ॲक्च्युली 10:30 आणि आज आहे 4 तारीख आणि आजची 4 तारीख अशी संपते. संध्याकाळी मी गेलेली भाजी मार्केटला, तिकडून आणली मी भाजी खूप सारी आणि मी ती फायनली आणून सॉर्ट आउट करून भरून ठेवली आहे फॉर नेक्स्ट होल वीक. कारण आमच्याकडे मंगळवारचा बाजार असतो आणि आज आम्ही मंगळवारचा बाजार केला आहे. तर येस, दुपारी जाऊन मी सुपर मार्केटमधनं खूप सारं सामान आणलं, ते जागेवर ठेवलं. संध्याकाळी जाऊन मी भाजी मार्केटमधनं भाजी आणली, ती जागेवर ठेवली आणि आत्ता जस्ट फ्री झाली आहे मी. जे अजून कचरा काढायचा बाकी आहे, साफ करून सगळं ठेवून कचरा काढायचा बाकी आहे, भांडी घासायची बाकी आहेत. अजून स्टँड लागलं नाही आहे, छोटंसं स्टँड आहे पण ते लावायचं आहे जाग्यावर. मग येस, उद्यापासून सगळं डन असणार आहे आणि होपफुली उद्या आहे 5 तारीख, उद्यापासून रेग्युलर रुटीनवरती मी येईन. आणि मे बी एक ब्लॉग मी शेअर केला आहे ऑलरेडी, ज्याच्यामध्ये जास्ती काय नाही, जस्ट क्लिनिंग स्टफ दाखवलेला. हा दुसरा ब्लॉग मी पोस्ट करेन. याच्यामध्ये मी 2, 3, 4 तारीख या 3-4 तारीखचं टोटल सगळं मी दाखवणार आहे. थोडे थोडे क्लिप्स घेतलेत. हळूहळू मी ब्लॉगिंग शिकते आहे, मे बी डेली ब्लॉगिंग. तसं मला असं पटकन ना की मी आता चालली आहे, मोबाईल काढला, शूट, तसं नाही जमत आहे ॲक्च्युली. पण मी जमवण्याचा प्रयत्न करते आहे आणि मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून एक सोलो लाईफ कशी असते, तुम्ही एकटे जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला कसं फील होतं, काय काय करावं लागतं, कसं कसं करावं लागतं, टाईम मॅनेज, हे सगळं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला हा आवडला असेल ब्लॉग तर ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये ना मेकअपचे ट्युटोरियल्स आणि शेअर करत असते, सेल्फ ग्रूमिंगवाले. तर ते तुम्हाला आवडत असतील तर त्यांनाही लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. हा माझा ॲक्च्युली दिवसातून हा माझा सेकंड आउटफिट ऑफ द डे आहे. बरे फॅन लागले त्याच्यामुळे मी ना संध्याकाळी कमीत कमी आय थिंक 1 तास, हो 1 तासच मे बी, एक तास मी खूप छान झोपलेली शांत. आणि नंतर उठून फ्रेश होऊन दिवाबत्ती केली आणि मी मग गेली भाजी मार्केटला. फायनली मी माझा देवारा सेट केला, ज्याच्यामुळे मी गेले वर्षभर असं काय काय करते, मी कसं कसं करते आहे, पण मी फायनली सेट केला आहे देवारा. सो मी आणलेत मी रिटर्न माझ्यासोबत. आणि येस, तर झालं आहे. आता काही नाही, आता मी थोडंसं अजून आवरावर करणार आहे. ॲक्च्युली इथे सनलाईट पण छान आहे आणि इथे रात्रीची लाईट पण छानच वाटते, ब्राईट ब्राईट है ना. ओके, तर स्टे ट्यून गाईज, डेली ब्लॉग्स येणार आहेत. अशी हॅक्टिकवाली लाईफ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये अजून काय बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आजचा आहे 4 नोव्हेंबर 2025. संपलाच आहे म्हणा, 11:15 वाजलेत बघा, म्हणजे वाजत आहेत, अजून वाजले नाहीत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.